श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवे ही माय. आज्ञेविना काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ. नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी, विभूती नमन नाम ध्यानार्दी तीर्थ. स्वामीच या पंचप्राणामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आचरणाला वंदन करून या ग्रंथाला सुरुवात करूया. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे नांदत. श्रीदत्त वास्तव सांप्रत करताती. परी मुरगडेचे विप्र बाळाप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी, तेथे आपण जाऊनी बैसावी हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचारत निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे बंदिले. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी मागोती येती गावात. सेवकण्यांबरोबरी मागोनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनिया येती ते. माध्यान्नी स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी. आस्ता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून ग्रहसूत कांता. शीतोष्णाचे परवान करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळापाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवुजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवेले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी. मागोनिया मधुकरी. जाऊनी संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निषेधिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावये सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीरूपे नांदत. तेथ जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परीने तेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातली ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालोनी.
वृश्चिक एक निघाला. तयाशी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करती, तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान, केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. श्रोते सदा परिसत, 11 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभभवतु. अध्याय 11 पूर्ण मराठी अर्थ. श्री गणेशाला नमस्कार असो. मागील अध्यायात आपण पाहिले की बाळाप्पा मुरगोडी येथे आले आणि त्या पवित्र ठिकाणी 3 रात्री आनंदी राहिले. तिथे त्यांना बातमी समजली की साक्षात दत्तप्रभू रूपात सध्या अक्कलकोटला राहत आहेत. परंतु मुरगोडी येथील ब्राह्मणांनी बाळाप्पांना सांगितले की भीमा नदीच्या काठी वसलेले गाणगापूर हे अत्यंत सुंदर प्रसिद्ध महाक्षेत्र आहे. तिथे जाऊन तुम्ही अनुष्ठाला बसावे. मग श्रीगुरु स्वतः स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे पुढे करावे. बाळाप्पांना हा विचार पटला आणि ते लगेच तेथून निघून गेले. लवकरच ते परमपावन अशा गाणगापूर क्षेत्री पोहोचले. तिथे पोचल्यावर ते स्थान पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांचे अत्यंत प्रेमाने दर्शन घेतले. ते रोज पहाटे उठून संगमावर स्नान करत, त्यानंतर जप आणि ध्यान आटोपून पुन्हा गावात येत. इतर सोबत मिळून ती भिक्षा मागत आणि जेवण झाल्यावर पुन्हा संगमावर परत जात. दुपारी पुन्हा स्नान करून ते जप ध्यानाला बसत. सूर्य मावळतीला गेला की सायंकाळचे संध्या स्नान करत, संध्यावंदन, जप आणि भगवंताचे नामस्मरण पूर्ण करून रात्र झाल्यावर ते पुन्हा गावात जात. केवळ सद्गुरूंच्या भेटीसाठी त्यांनी घर, मुले आणि पत्नी यांचा त्याग केला होता. ऊन थंडीचे पर्वा न करता ते सदैव आनंदी वृत्तीने राहत. हवामानाचा त्रास व्हायचा, कधी अर्धपोटी उपाशी राहावे लागत, पण त्यांचे मन कधीही दुःखी किंवा उदास झाले नाही. गाणगापुरात राहणाऱ्या अय्याराम नावाच्या सेवेकऱ्यांनीही बाळाप्पाची ही स्थिती पाहून त्यांना विचारले, तुम्ही भिक्षा घेऊन रोज आमच्या घरी येत जा. तुम्हाला ज्या गोष्टीची कमतरता भासेल ती आम्ही पूर्ण करू. बाळाप्पांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि 2 दिवस ते तेथेच जेवले. त्यांच्या मनात संकोच वाटू लागला. त्यांनी त्या सेवेकऱ्याच्या घरी जाणे बंद केले. त्याऐवजी ते भिक्षा मागत आणि संगमावर जाऊन आपली झोळी पाण्यात बुडवत. झोळी पाण्यातून बाहेर काढून तिथेच एका दगडावर बसून ती भिजलेली भाकरी खात. असा कडक नियम त्यांनी पाळला. अशा प्रकारे काही दिवस गेले. शरीर त्यांचे वाळून गेले, पण मनात रात्रंदिवस केवळ सद्गुरू प्राप्तीची ओढ होती. ते स्वतःशीच म्हणत, माझे नशीबच खराब असावे, म्हणूनच मला हे कष्ट भोगावे लागत आहेत. सद्गुरूंचे दर्शन घेण्याइतपत माझ्याकडे पुण्य नसावे. 1 महिना पूर्ण झाल्यावर स्वप्नात 3 संन्यासी रूपातील मूर्तींनी त्यांना दर्शन दिले, ज्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. त्यानंतर 15 दिवसांनी एका रात्री झोपेत असताना एका ब्राह्मणाने स्वप्नात येऊन त्यांना आज्ञा दिली, अक्कलकोटमध्ये श्री दत्तप्रभू स्वामी रूपात राहत आहे. तिथे तू त्वरित जा. तुझे सर्व कार्य तिथेच सफल होईल. हे ऐकून त्यांनी आपले अनुष्ठान पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण लगेच पूर्ण झाले नाही. आणखी काही दिवस राहिले. मी अनुष्ठानाला बसलो हे कोणाला सांगण्याची काय गरज, असा बाळाप्पांच्या मनात विचार आला. बाळाप्पा संगमावर आले. एका वृक्षाखाली त्यांनी कपडे ठेवली व ते स्नान करायला गेले. ते त्या जागी मनातील भक्तीचा विचार अजिबात डगमगला नाही. आपले नित्यकर्म संपवून ते गावात परतले आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले. त्या दिवशी गावात उत्सव असल्याने घरोघरी पक्वान्न होते. तो उत्सव पाहून बाळाप्पांना मनापासून आनंद झाला. अक्कलकोटला जाण्यासाठी ते त्याच दिवशी निघाले आणि वाटेत त्यांना अनेक शुभ शकून झाले. पायी चालत दुसऱ्या दिवशी बाळाप्पा अक्कलकोटला पोचले. जिथे नरसिंह सरस्वती स्वामींच्या रूपात निवास करतात, तिथे सर्व सुखे येतात आणि दुःखे दूर होतात. त्या अक्कलकोट क्षेत्रीचा महिमा मी अज्ञानी काय सांगणार. ते प्रत्यक्ष वैकुंठच आहे, जिथे स्वामी समर्थ राहत आहेत.
अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा हा 11वा अध्याय पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.